आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की सगळे सुभेदार जन्माष्टमीच्या पूजेची तयारी करत असतात. तेवढ्यात कल्पना बघते की अस्मिता आणि प्रिया तिकडे गप्पा मारत बसलेले असतात, फोनमध्ये घुसलेले असतात. तेव्हा कल्पना अस्मिताला म्हणते की इकडे ये अस्मिता, मला मदत कर, नुसती फोनमध्ये घुसून नकोस. तर ती हो ग आले ग करत तिथे येते. तेव्हा सायली पण प्रतिमा आत्यांना घेऊन बाहेर येते आणि ते बघतात की सगळी पूजेची तयारी चालू आहे. सायली प्रतिमा आत्यांना सांगते की तुम्ही पण मदत कराल का, कारण जितकी पण मदत होईल तितकी कमी आहे. तर प्रतिमा आत्या आधी विचारात पडते पण नंतर हो म्हणते. सायली तिला फुलं देते हार बनवायला श्रीकृष्णांसाठी. तेवढ्यात अर्जुन खाली येतो. तर सायली त्याची वाट अडवते, म्हणते कुठे जातात सणाच्या दिवशी. तर तो म्हणतो मी फक्त गाडीमधनं पेन ड्राईव्ह घेऊन येतो आहे. तर ती म्हणते ठीक आहे आणि त्याच्याकडे बघत असते. तेवढ्यात अर्जुन तिला डायरी देतो ज्याच्यात तिने शेड्यूल लिहायला सांगितलं असतं आणि तिला देते. ती खूप खुश होते. अर्जुन जाताना बघताच प्रिया पण त्याच्या पाठीपाठी जायला निघते. तेवढ्यात सायली तिला थांबवते आणि म्हणते तू कुठे बाहेर चालली आहे, इतकी कामं पडलेत, मदत कर की. तेवढ्यात पूर्णाजी पण म्हणतात हो तन्वी मदत कर, मदत केल्याने पुण्य मिळेल. तर तीही मदत करायला बसते कल्पना आणि अस्मिताला. आणि तिथेच प्रतिमा पण बसते फुलांची माळा बनवत. आणि हे सगळं चालू असतानाच एकदम विमल म्हणते की मागच्या वेळेला जसं सायली ताईंनी हंडी फोडली होती तर यावर्षी पण फोडणार का. तेव्हा अर्जुनला आठवतं की मागच्या वर्षी कशी सायलीवरती चढून हंडी फोडली होती. तर सायली म्हणते जर का मला मोठ्यांची परवानगी मिळाली तर यावर्षीही मी हंडी फोडीन. तेव्हा लगेच पूर्णाजी म्हणतात तुला सगळ्यांची परवानगी आहे, फोड यावर्षी पण हंडी. आणि सगळेच खुश होतात, सगळेजण आनंदात असतात कारण जन्माष्टमीची तयारी असते आणि यावेळेला प्रतिमाही तिकडे तयारी करायला बसलेली असते. त्यांना सगळ्यांनाच आनंद होतो. तेवढ्यात प्रिया आपला प्लॅन सुरू करते. प्रियाच्या डोक्यात सुरू होतं की सगळेच दहीहंडीमध्ये बिझी असतील तेव्हाच प्रतिमाचा काटा काढता येईल हा विचार ती करते आणि तसंच ती ठरवते. सगळेजण पूजेची तयारी करत असतात. तेवढ्यात सायली प्रतिमा त्यांना म्हणते की तुम्ही इथेच थांबा की 12 वाजले की मी श्रीकृष्णाचा पाळणा म्हणणार आहे. तर ती म्हणते नाही, पण ती सायली प्रतिमा त्यांना स्वतःच्या बाजूलाच बसवते आणि मग पूजा करते आणि पाळणा म्हणते. त्यामध्येच प्रतिमा आत्या किचनमध्ये जातात आणि प्रसाद बनवून घेऊन येतात. सगळेजण बघत असतात. सगळ्यांना आनंद होतो की ती स्वतःहून प्रसाद बनवायला गेली आणि तिच्या हातचा प्रसाद आज खायला मिळेल. सायलीचा पाळणा म्हणून होतो. सगळेजण प्रसादाची वाट बघतात. तेवढ्यात प्रतिमात्या तिला इशारा करते की तू प्रसाद वाट. त्या सायली प्रतिमात्याला म्हणते नाही, तुम्ही बनवला ना तुम्हीच वाटा, कारण जसा आपण प्रसाद घ्यायला नाही म्हणत नाही तसाच वाटायलाही नाही म्हणायचा नसतो. हे ऐकल्यावर प्रतिमा आत्या प्रसाद वाटते सगळ्यांना आणि सगळेच खुश होतात तिला बघून. ती प्रसाद वाटते, सहभाग घेते, हे बघून सगळेच खूप खुश असतात. तेवढ्यात प्रियाच्या वेळेला जेव्हा प्रतिमा प्रसाद वाटायला येते तेव्हा प्रिया म्हणते, मनात तिच्या चालू असतं की आज तू खुश हो, प्रसाद वाट, जे काय करायचं ते कर, पण उद्या तुझा शेवटचा दिवस असेल, तुझ्या मैतावर मी फुलं वाहीन, असं म्हणून ती खुश होते. सगळ्या जणांची पूजा आज खूप छान पार पडली, याच्यात आनंदात असतात. नंतर प्रिया नागराजला फोन करते आणि सांगते की उद्याचा दिवस, दहीहंडीचा दिवस हा खूपच चांगला दिवस आहे, कारण त्यावेळेला सगळेजणच बिझी असतील. तेव्हा प्रतिमा एकटी असेल, तिच्याकडे कोणी लक्ष देणार नाही, त्यामुळे तिचा उद्याचाच दहीहंडीचा दिवस योग्य असेल. हे ऐकून नागराज आणि महिपत खुश होतात. महिपत एका गुंडाला प्रतिमाचा फोटो दाखवतो आणि सांगतो हा फोटो लक्षात ठेव, नीट डोक्यात घुसव, ही बाई उद्या वाचली नाही पाहिजे, आतडच बाहेर काढ. तो म्हणतो ठीक आहे आणि त्याला पैसे देऊन तो निघून जातो तिथून. आता पुढे बघूया पुढच्या